Welcome to all BSc first year student. Now today's topic is the functions of plasma membrane. Functions of plasma membrane जे आहे त्याच्यामध्ये बघा सर्वात पहिले मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे 4 to 8 मार्क्स to 4 मार्क्स and 16 मार्क्ससाठी. ओके, दे नाव स्टार्ट द फंक्शन्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे ते काय करतात, सेपरेट करतात आणि प्रोटेक्ट करतात सेलला. कशापासून? तर फ्रॉम इट्स सराउंडिंग एन्व्हायरमेंट अँड ऑल्सो परफॉर्म करते इम्पॉर्टंट फंक्शन. तसं फर्स्ट फंक्शन आहे बाउंडेड सेल. द प्लाझ्मा मेम्ब्रेन सेपरेट द प्रोटोप्लाझम फ्रॉम द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट टू मेंटेन द इंडिव्हिज्युअलिटी ऑफ द सेल. जे बाउंडेड सेल्स असतात ते काय करतात, बाउंडेड सेल्समध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फंक्शन काय राहते, सेपरेट करते प्रोटोप्लाझमला अँड टू द फ्रॉम द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आणि मेंटेन करते त्यांची इंडिव्हिज्युअलिटी. म्हणजे प्रोटोप्लाझमला सेपरेट करणे आणि त्यांची जी प्रोटोप्लाझमला सेपरेट करायचं फ्रॉम द एक्सटर्नल एन्व्हायरमेंटपासून आणि त्याच्यानंतर मेंटेन काय करायची, इंडिव्हिज्युअलिटी ऑफ द सेल. देन आहे सिलेक्टिव्हली परमिएबल. Plasma membrane is a selectively permeable or semi-permeable membrane. Hence, it allows only specific substance to go in and out of the cell. म्हणजे याच्यामध्ये म्हटलेलं आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन जी असते ती सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. म्हणजे जे जे सबस्टन्स असतात स्पेसिफिक सबस्टन्स जे असतात गो इन अँड आउट ऑफ द सेल आणि ते इट हेल्प करते इनटेक ऑफ मॉलिक्यूल बाय ॲक्टिव्ह और पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. फॉर एक्झाम्पल, प्लाझ्मा मेम्ब्रेन जी असते ती अनफर्टिलाइज फिश एग जी असते अलाउज करते O2 टू एंटर अँड नॉट अदर मॉलिक्युल्स. म्हणजे अनफर्टिलाइज फिशचं जे एक असते त्याच्यामध्ये अलाउज करते O2 जो होतो एंटर होतो अँड नॉट अदर मॉलिक्युल्स. अँड द लो मॉलिक्युलर वेट मॉलिक्यूल फॉर एक्झाम्पल H2O कुड पास थ्रू द प्लाझ्मा मेम्ब्रेन इझिली बट थ्रू हाय मॉलिक्युलर वेट सबस्टन्स लाईक द कार्बोहायड्रेट नॉट अलाउड टू एंटर. म्हणजे याच्यामध्ये काय असते, जो अनफर्टिलाइज एक असते त्याच्यामध्ये O2 एंटर होऊ देतात, बाकीचे मॉलिक्युल्स एंटर होऊ देत नाही, कारण ही प्लाझ्मा मेम्ब्रेन सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. देन जे लो मॉलिक्युलर वेट असणारे सबस्टन्स आहेत जसं H2O तो पास होतो प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून इझिली, बट हाय मॉलिक्युलर वेट असणारे सबस्टन्स जे आहे ते याच्यामध्ये काय होतात, जसं कार्बोहायड्रेट हे आर नॉट अलाउड टू एंटर. डिफ्युजन ऑफ सम सबस्टन्स टेक्स प्लेस थ्रू द प्लाझ्मा मेम्ब्रेन अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. जे काही डिफ्युजन्स राहते ऑफ सम सबस्टन्सचं टेक्स प्लेस कसं होते, थ्रू द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रेडियंट, दॅट इज पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. सम मॉलिक्युल्स और आयन्स मूव्स अक्रॉस द प्लाझ्मा मेम्ब्रेन. काही जे मॉलिक्युल्स असतात किंवा आयन्स असतात कुठे मूव्स होतात, ते अक्रॉस द प्लाझ्मा मेम्ब्रेन फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन. जे काही मॉलिक्युल्स किंवा आयन्स असतात ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेनचे फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे काय होतात, ते मूव्ह होतात. देन पुढे पॉईंट म्हटलेला आहे बघा, अँड दे नीड एनर्जी. दिस इज कॉल्ड एज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. फॉर एक्झाम्पल, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट जे आहे ऑफ सोडियम अँड मॅग्नेशियम ॲक्टिवेटेड ATP पास ॲक्ट ॲज अ कॅरियर अँड ATP प्रोव्हाइड करते एनर्जी फॉर द ट्रान्सपोर्ट. हाय कॉन्सन्ट्रेशन जे असते त्याचं डिफ्युजन होते अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटमध्ये अँड द लो कॉन्सन्ट्रेशन जे असते ते ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट एनर्जी राहते. आता बघा नेक्स्ट पॉईंट आहे प्रोटेक्शन. इट प्रोटेक्ट द सेल फ्रॉम इंजुरी. प्लाझ्मा मेम्ब्रेन काय करते, प्रोटेक्ट करते सेलचं कोणतीही इंजुरी होण्यापासून. द नेक्स्ट आहे ॲक्ट ॲज रिसेप्टर. ॲक्ट काय होते, ॲक्ट ॲज रिसेप्टर. इट सर्व ॲज अ रिसेप्टर फॉर द वेरियस केमिकल स्टिम्युली सच ॲज अमायनो ॲसिड, हार्मोन्स अँड शुगर्स. म्हणजे ॲक्ट ॲज रिसेप्टरमध्ये काय म्हणलेलं आहे, ते सर्व काय करतात, प्लाझ्मा मेम्ब्रेन ॲक्ट ॲज अ रिसेप्टरसारखे. कशासाठी, केमिकल स्टिम्युलससाठी सच ॲज अमायनो ॲसिडसाठी, हार्मोन्स अँड शुगर्ससाठी. द नेक्स्ट आहे सेल रेकॉग्नायझेशन अँड ॲडिशन्स. जी काही द साईट्स फॉर द सेल रेकॉग्नायझेशन आर प्रेझेंट. सेल रेकॉग्नायझेशन अँड ॲडिशनमध्ये म्हटलेलं आहे जी साईट असते फॉर द सेल रेकॉग्नायझेशन आर प्रेझेंट ऑन द प्लाझ्मा मेम्ब्रेन वेअर सॅलिक ॲसिड प्लेज इम्पॉर्टंट रोल. जे काही सेल रेकॉग्नायझेशन राहते त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारी जी प्लाझ्मा मेम्ब्रेन असते, सेल रेकॉग्नायझेशन जे प्रेझेंट आहे कुठे, प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये. सेल रेकॉग्नायझेशन कुठे राहते, प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये. त्या ठिकाणी जे सॅलिक ॲसिड असते, सॅलिक ॲसिड काय करते, इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करते. द नेक्स्ट आहे इंजेक्शन ऑफ फूड. इंजेक्शन ऑफ फूडमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन हेल्प इन इंजेक्शन ऑफ फूड बाय एन्डिओसायटोसिस. बघा फिगर दिलेली आहे खाली, एक फायगोसायटोसिस आहे आणि एक पिनोसायटोसिस आहे.
आता डेफिनेशन लक्षात ठेवा, तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो त्याच्यावर फायगोसायटोसिस आणि पिनोसायटोसिसवर. प्लाझ्मा मेम्ब्रेन हेल्प इन इंजेक्शन ऑफ फूड बाय एंडोसायटोसिस. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन कशासाठी हेल्प करते? इंजेक्शन ऑफ फूड बाय एंडोसायटोसिस. आता पिनोसायटोसिसमध्ये बघा, पिनोसायटोसिसमध्ये म्हटलेलं आहे इज अ प्रोसेस वेन द फ्रूट मटेरियल आर इंजेस्टेड. पिनोसायटोसिस अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये फ्रूट मटेरियल काय केलं जाते? इंजेस्ट केलं जाते. इट इज ऑल्सो नोन ॲज सेल ड्रिंकिंग. त्याला काय म्हटलं जाते? सेल ड्रिंकिंग. सो नाव इन दिस लेक्चर दिस टॉपिक कम्प्लीटेड. थँक्यू.